गाडी आलेली आहे. जरांगे पाटील या गाडीमध्ये आहेत. या गाडीमध्ये जरांगे पाटील आपण पाहतोय. नमस्कार, मी रमाकांत सासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. आज विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जरांगे पाटलाचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे आणि आज ते अंतरवालीहून तुळजापूर आणि पंढरपूर या दर्शनासाठी निघालेले आहेत. आणि आज आपण धाराशिव येथे थांबले आहोत. आपण पाठीमागे पाहत आहे या ठिकाणी छत्रपती भवन एक जरांगे पाटलाच्या समर्थकांनी मराठा कार्यालय या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी ती येणार आहेत. अशा नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी मराठा कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात जरांगे पाटलाचे या ठिकाणी आगमन होणार आहे. हजारो गाड्याच्या ताफ्यासह मनोज जरांगे पाटलाचं धाराशिव मध्ये आगमन. या ठिकाणी छत्रपती भवन या मराठा कार्यालयाचं उद्घाटन करून नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींना पुष्पार्पण करून तुळजापूरकडे प्रयाण करणार आहेत. आपण पाहतोय हजारो गाड्याचा ताफा त्यांच्या पाठीमागं. जरांगे पाटील आणखीन पाठीमागच आहेत. पुढंच एवढ्या शेकडो गाड्या आलेल्या आपण पाहतोय. हे आता आपण पाहतोय जरांगे पाटलाची गाडी आलेली आहे. जरांगे पाटील या गाडीमध्ये आहेत. या गाडीमध्ये जरांगे पाटील आपण पाहतोय. जरांगे पाटलाच्या गाडीचं आगमन झालेलं आहे आणि जरांगे पाटील या ठिकाणी आले आहेत. कार्यकर्त्यांना हस्तांदोलन करत आहेत. कार्यकर्त्याचं भेटून या ठिकाणी कार्यकर्त्या गराड्यामध्ये जरांगे पाटील कार्यालयाच्या उद्घाटनाला आपण पाहतोय छत्रपती भवन मनोज जरांगे वेळेच्या अभावी फक्त रिबिन कापून कार्यालयाचं उद्घाटन करून मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर निघालेले आहेत. आपण पाहतोय हजारो गाड्यांचा ताफा जरांगे पाटलाच्या पाठीमाग तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला आहे.